याचे 5, याचे 5 आणि हे बनलं याचे 5, 5 5 5 5 किती येतात 20. या 30 मध्ये 20 जोडणार मी, 30 आणि 20 किती येणार? सिंपल, एकदम सिंपल. टोटल चौरस याच्यामध्ये येणार 50 आहे की सिंपल. आणि परीक्षांमध्ये विचारले जातात प्रश्न, एसएससी असू द्या, डीसीएस असू द्या, आयबीपीएस असू द्या. मी सांगतो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आले तुम्हाला जमणारच, फक्त शेवटपर्यंत पाहूया आपण पुढचा प्रश्न. आता बघा या प्रश्नामध्ये पण तेच लॉजिक आहे, लॉजिक वापरता आलं पाहिजे, प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. बघा ना लॉजिक याच्यामध्ये. कारण तुम्ही काय करता एक एक मोजत बसता, तसं नका करू. आपल्याला या लेक्चर मधून काहीतरी मिळणार आहे, एक कॉन्सेप्ट कळणार आहे, त्या कॉन्सेप्टवर आधारितच प्रश्न असणार, असा एकदमच वेगळा प्रश्न नसणार परीक्षांमध्ये. बघा ना तुम्ही आता इथे जर तुम्ही पाहिलं नीट, हा बघा नाही असा एक ब्लॉक तयार होतो बघा, ज्याच्यामध्ये या अशा आडव्या लाईन्स आहेत आणि एक अशी उभी लाईन दिसते सगळ्यांना. बघा मग त्याच्यामध्ये हे जे मोठमोठे आहेत ते स्क्वेअरसाठी आपण मोजूया या ब्लॉक मध्ये, हे स्क्वेअर मोजूया. बघा इथे 1 दिलं, इथे मी 2 दिलं, नंतर इथे 2, इथे 3, तेच करतो आपण. चौरस कसे मोजायचे? शेवटचं घ्यायचं. 3 गुणे किती येतात बघा, 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 किती येतात? 6. नंतर वर आलो, इकडून डावीकडे आलो, 2 गुणिले 1 ते किती येतात? 2. 6 आणि 2 किती झाले? 8. आता नीट आहे का, 8 चौरस याच्यामधले झाले, याच्यामधले 8 चौरस झाले. अर्ध काम केलं की नाही आपलं, हलका झालं. आता 8 झाले, हा 1 झाला बघा, हा 9वा, हा 10वा, हा 11वा आणि हा 12वा. म्हणजे 1 2 3 4 याच्यामध्ये अजून 4 ऍड करतो, 12 झाले. पण अजून थांबलेलं नाही, अजून याच्यामध्ये एक अजून एक एक्स्ट्रा आपल्याला चौरस मिळतो. कसा पहा, हा जो आहे ना म्हणला, हा इथे, आणि हा मधला मिळतो आपल्याला. आता तुम्हाला वाटतं की सर याच्यामध्ये तर सगळे घेतले तुम्ही, नाही आपण ते असे आडव्या घेतले, असा तिरपा आपण घेतलेला नाहीये त्याच्यामध्ये. मग हा एक ऍड होणार त्या 12 मध्ये. अजून कोणता होणार? अजून हा होणार, हा आलं का लक्षात? म्हणजे हा एक तिरपा आणि हा जो बाहेर गेला असते चौरस, असे 2 ऍड होणार. म्हणजे 12 आणि 2 टोटल चौरस किती येणार? 14. पुन्हा प्रॅक्टिस करा, तुम्हाला सवय लागून जाईल प्रॅक्टिसची आणि मजा येईल सोडवायला. कारण हे सगळे रिपीट होतात प्रश्न, म्हणून खूप मजा येईल तुम्हाला. पाहत राहा शेवटपर्यंत. आता पुढचा प्रश्न पाहूया, तो पण अतिशय सोपा आहे. आता पहा, याच्यामध्ये पाहायला अवघड वाटतं पण काहीच नाही. बघा याच्यामध्ये विचारले त्रिकोण किती, बघा त्रिकोण किती विचारले.